अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर नूतनीकरणाचे काम सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग व वेलफेअर रोड इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रा यांच्या वतीने हे काम चालू आहेत। मात्र कामाच्या पद्धतीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वन वे आणि टू वे एकाच मार्गावर असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे। बॅरिगेटिंगमुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। या समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करणार, पाहूया आमचा विशेष अहवाल। अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग व वेलफेअर रोड इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रा यांच्या वतीने नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहेत। मात्र या कामामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहेत। याच दरम्यान वन वे आणि टू वे वाहतूक एकाच मार्गावर वळविण्यात आल्याने वाहन चालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे। महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला बॅरिगेटिंग केल्याने वाहतुकीचा संपूर्ण भार एका मार्गावर आला आहे। रात्रीच्या वेळेस दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी अडचण येत आहेत। वाहनधारकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजनेची मागणी केली असून सुरक्षा उपाय न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे। महामार्गावरील प्रवासी आणि वाहन चालक यांचे म्हणणे काय हे पाहूया। अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर म्हैसपूर फाट्याजवळ जे आहे रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे। आपल्या पाठीमागे बघू शकता की या ठिकाणी हे जे बॅरिगेट लावलेलं आहे, ये जा करणारा हा मार्ग जो आहे वन वे आणि टू वेच राहिल्याने या मार्गावर दुचाकी चालकांना दुचाकी चालवण्यासाठी तारेची कसरत करावी लागत आहे। या मार्गावर जे आहे मोठा अपघात देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजीपूर्वक या रस्त्याचे तातडीने नूतनीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे। दर्यापूर महामार्गावर सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। वन वे आणि टू वे एकाच मार्गावर झाल्याने अपघाताची धोका वाढला आहे। प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक आणि वाहन चालकांचा रोष प्रशासनावर वाढू शकतो।